श्री गणेशाय नमः। देवी प्रपन्नार्ति हरे प्रसीद प्रसीद मातर जगतोखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वम त्वमीश्वरी देवी चराचरस्य। दुर्गा सप्तशती अतिशय दुर्लभ असा हा ग्रंथ। इथून पुढे आपण त्या दुर्गा सप्तशतीचा प्रत्येक अध्यायाचा आपण अध्ययन करणार आहोत। प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे गूढ ज्ञान आपल्याला ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि सप्तशती अनेकांना मोक्ष देणारी आहे। या सप्तशतीमुळे कर्म भक्ती ज्ञान या तिन्ही गोष्टींना मंदाकिनीसारख्या नदीसारखं पवित्र रूप ह्या देवीने दिलेलं आहे। म्हणून मनोवांछित फल देणारी ही सप्तशती आहे। तिचं चरित्र आवर्जून ऐकावं। कारण मेधा ऋषी जे आहेत, मेधा ऋषींनी राजा सुरत जेव्हा जो सगळा संसाराला वैतागून गेला, समाधी वैश्य हा संसाराला वैतागून जेव्हा जंगलामध्ये गेले असता, तेव्हा मेधा ऋषींनी ह्या दोघांनाही मार्गदर्शन करताना सांगितलंय, तुम्ही पण या भगवतीला शरण जा, तुम्ही पण तरुण जाल असं सांगितामुपैहि महाराज शरणम परमेश्वरी आराधिता सेवंद्रनाम भोग स्वर्गापवर्गदा। ही भगवती तुम्हाला तारून नेईल असं मेधा ऋषींनी सांगितलंय। आणि मेधा ऋषींनी ह्या दोघांना चरित्र सांगितलेलं आहे, हे मार्कंडेय पुराणातलं ग्रंथ आहे। अतिशय दुर्लभ आहे। कित्येक जण आत्तापर्यंत अर्थार्थी जिज्ञासू प्रेमी ह्या सगळ्यांनी ह्या सप्तशती ग्रंथावर अध्ययन करून याची उपासना करून आपल्याला जे हवंय ते साधन मिळवून मोक्षाला गेलेले हीच सप्तशती आपल्याला ऐकायची आहे। आणि तुम्ही साथ द्याल अशी आशा करतो। जय श्रीराम।